विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा माधव बरवा तो माधव बरवा न पुरे ही वाणी काय वर्णू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी जो हो परिसाची नसाळे उपमा जो हो परिसाची नसा संताचा महिमा गाढतो जगाच्या कल्याणा संताच्या विभूती जगाच्या कल्याणा संताच्या विभूती हे कष्टगीती परोपकारी भूताची दया भांडवल शंका भूताची दया भांडवल शंका आपुलीची ममता नाही गेली सुखामये सुख पराव्या सुखे सुखामये सुख पराव्या सुखे अमृते मुखे जो परिसाची नसाये उपमा जो परिसाची नसाये उपमा पंचाचा महिमा आगाढतो गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी लावायची पाटील बिल्डिंग लवकर खानापूरला बायकेला
डबल काय वाणू आता न पुरही वाणी काय वाणू आता न पुरही वाणी काय वर्णू 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 आता काय वर्णू आता न पुरही वाणी 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 मस्तक चराणी सेविकाचे मस्तक चराणी सेविकाचे मस्तक चराणी सेविकाचे लोह परिसाची नसाहे उपमा नवे परिसाची नसाहे उपमा लोह परिसाची मस्तक चराणी सेविकाचे मस्तक चराणी लोह परिसाचे नसाहे उपमाय लोह परिसाचे नसाहे उपमाय लोह परिसाचे काय वर्णू आता न पुरही वाणी काय वर्णू काय वर्णू आता न पुरही वाणी 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 काय वर्णू आता मस्तक चरणी देविकाचे मस्तक चरणी मस्तक चरणी मस्तक चरणी मस्तक चरणी सेविकाचे मस्तक चरणी सेविकाचे मस्तक चरणी सेविकाचे काय उपाचे नसाहे उपमा काय उपाचे नसाहे उपमा मस्तक चराडी मस्तक चराडी मस्तक चराडी मस्तक चराडी मस्तक चराडी ठेवितासे मस्तक चराडी ठेवितासे ठेवितासे लोह परिसाची नसाहे उपमा लोह परिसाची नसाहे उपमा लोह परिसाची संतांचा महिमा आदाताची आ
संतांचा महिमा संतांचा महिमा संतांचा महिमा आगाधाची संतांचा महिमा आगाधाची संतांचा महिमा आगाधाची लोह परिसाची नसाये उपमा लोह परिसाची नसाये उपमा लोह परिसाची संतांचा महिमा महिमा संतांचा महिमा आगाधाची लोह परिसाची नसाये उपमा लोह परिसाची नसाये उपमा लोह परिसाची नसाये उपमा संतांचा महिमा अगाध तो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहे कष्टवीती परोपकारे भूतांची हे दया भांडवल संता आपुली ती ममता नाही देई तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे लोह परिसाची नसाये उपमा संताचा महिमा अगाध तो श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत समर्थ तुकाराम महाराज यांचा आहे. तुकाराम महाराज या अभंगातून संतांचं वर्णन करतात आणि संतांच्या बरोबरीला जर तुलना केली तर चांगला विचार जर केला तर गंमत अशी आहे, देव संत नाम आणि बसलेले पाहुणे हे सगळे मिळून एकच आहे, सर्व मिळून एक आहे. फक्त इथे कर्माचा संबंध आला आणि म्हणून वेगळ्या वेगळ्या गोष्टी झाल्यात
आणि त्या कर्माचा इथे विचार करायला काय करायला पाहिजे? कर्म करून नैष्कर्म स्थितीत कसं राहता येतो यासाठी संत सांगतात, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, कर्माची वाट लावायला काही जरी झालं तर संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, नाहीसे वेद देती गाई. जेव्हा देवाचा आपला संबंध काय आहे हे संतांच्या मार्फत कळेल तेव्हा याचा मेळ बसेल, नाही तर तोपर्यंत बसणार नाही. हरी प्राप्तीची उपाय संताचे संत म्हणजे माणूस नाही, तिथे माणसं संत होऊन बसले म्हणून कळत नाही. कलेक्टर ही पदवी ज्ञानाला का माणसाला? ज्ञानाला. फिटर ही पदवी नट बोलत फिरणाऱ्याला का फॉल्ट देखणाऱ्याला? संत ही पदवी ज्ञानाला आहे, माणसाला नाही. चांगला विचार केला तर ज्ञान हे ज्ञानच आहे, त्याची रीत जर कळली तर होईल, नाही तर कळणार नाही. चांगला विचार केला तर सांगा मग आता इथं संत ही पदवी जी आहे त्या ज्ञानाला आहे. ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी अटी आणावे तरी संताया भजावे. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. तुमचे आपले संकल्प विकल्प गेलेच नाही, अंतःकरणामध्ये परिणाम झाला नाही. जोपर्यंत अंतःकरणामध्ये परिणाम होत नाही तोपर्यंत काही जरी केलं तरी त्याच्यातून काही निष्पन्न व्हायचं नाही. का होत नाही तर त्याची रीत जी आहे ती रीत कळली म्हणजे बरोबर आहे, चांगला विचार केला तर. आणि रीत कोण सांगतो? संत सांगतात. मार्ग डावून गेले पंथ चालू जाता, पंथ चालू जाता, चालू जाता. नपरे गुंता गोठे गाई, गुंता गोठे गाई, नपरे गुंता गोठे गाई. गुंता उलगडला पाहिजे, उलगडला नसेल तर काही उपयोग नाही. चांगला विचार केला तर सांगा मग उलटा केव्हा उलगडे? महाराज अनुभव सांगतात. पुण्य फळले बहुता, भाग्य आलो सम्मुख तो गैसा
संतचरण पावलो आज फिटले मागे आज फिटले मागे थोडे बहुत जन्माचे साखडे किती एक एक येऊनी कोटी कोटी केला मग लागे वारा म्हणत गेला अनंत जन्मीचे विसरलो अनंत जन्मीचे विसरलो आता तुझे मुख पांडुरंगा अनंत जन्माचे विसरलं दुःख पाहता तुझे मुख मग दुःख विसरल्याचा जसा अनुभव आहे तसा सुखाचा अनुभव आहे आपला अनुभव आहे आपला अनुभव आहे पौर्णिमेचा चंद्र उगवला तर समुद्राला अजून भरती येते हो आई रानात गेली लेकरू घरी आहे रडायला लागलं तर आईला तिथे कळतो पण केव्हा कळेल 9 महिने भरायला पाहिजे बाळांची व्हायला पाहिजे तेव्हा बोध पुत्र निर्माण झाला देवा ममता म्हातारी मरून गेली देवा भक्ती बहीण धावून आली गावा झाली संजय संजय माझा गेला आत्माराम गली प्रगतला न होण्याचे कारण सांगणारा ऐकणारा आणि साधन याचा जर मेळ नसेल तर कोट्यावधी जन्म गेले तरी मेळ बसणार नाही चांगला विचार केला तर हरिपाठातलं प्रमाण देतो चांगला विचार केला तर त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी पण चित्त नाही नामी गणचारी धाम केले पण नामाला पाठमोरा का समोर पाठमोरा त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी पण चित्त नाही नामी नामाची विन्मुख होणार पापीला पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक चांगला विचार केला तर विषयाचे अवघड नाही सांगा आता वाल्मिकाला नारदाने लोटलं का जवळ घेतलं जवळ घेतलं इतके त्याचे 7 रांजण भरले होते त्याला जवळ घेतलं आता माणसाला जवळ येऊ देतात का बुवा हे ज्वारीचे बाजरीचे बुवा आहेत संत नाहीये ज्वारीचे बाजरीचे बुवा काळ कुठं जे असतं ना त्याला बुवा म्हणतात काही ठिकाणी सांगा चांगला विचार केला तर देवाला सन्मुख का विनमुख रोज म्हणतात रूप पाहता सुख झाले ओ साधनी झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी
केव्हा कळेल कर्माचं पाप पुण्य असं तर कळणार नाही. आणि ज्या वेळेला निव्वळ पुण्य होईल तेव्हा कळेल. निव्वळ पुण्य केव्हा होईल? बहुत सुकृती नरदेह लागला. बहुत सुकृती नरदेह लागला. भक्ती गेला डोलरी. केव्हा कळेल? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे, म्हणून विठ्ठल आवडे, म्हणून विठ्ठल सांगा, नारदाने वाल्मिकाला बनवलं ना, सगळ्या संतांनी बनवलं. जरी कल्मशाचा गरू, भ्रांतीचा सागरू, लोह मोहाचा डोंगर होऊन असती, तरी ज्ञान शक्तीचे निपाडे, ते आघवे चिगा ठोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोकडे ज्ञानी. सांगा मग आता इथं विचार जर केला तर भाग्याचे तुम्ही समजून घेतलं, एकत्र आले, आनंदाची गोष्ट आहे. किती भाग्याचे, चालायला वाटणे एवढी गर्दी आहे. मुलगी जने बच्चे घने, आगे पीछे घाट, 10 उठाये बिल्ली 18 उठाये घाट, कोंबड्याबाई मोकळ्याच्या मोकळ्यात. चांगला विचार केला तर तुम्ही किती भाग्याचे. आम्ही दैवाचे दैवाचे, 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 दास पंढरी रायाचे. चांगला विचार केला तर सांगा, जन्म येऊन काय